मला वाटतं आता याचा पास आवळला जातो आणि केसरी 100% एखादी जरी त्रुटी पोलीसकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही। म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल। आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी। सिम कार्ड कोणाकडे? अमेरिकेची नोंदणी असलेली सिम कार्ड वाल्मिक करारकडे अमेरिकेची नोंदणी असलेलं सिम कार्ड आहे आणि त्यातून तो अनेकांना धमकी देत असताना आता समोर आले। हे बघा, आका जो आहे हा सोपा आका नाहीये। हा आका 17 मोबाईल वापरत होता। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता, वापरत असेल तेही करत असेल। आका काय नाही करू शकत। आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता। आका ठराविक लोकांना म्हणतोय मी, लोकांना शब्द वापरतो, तुमचं तुम्ही समजून जा। वाल्मिक करारच्या पद्धतीने तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सुरेश दास यांचेही काही व्हिडिओ आहेत ते मी योग्य वेळ आल्यावर कोणी वाल्मिक करारच्या पद्धतीने माझ्या हे बघा, मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे ती माझी भगिनी, माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही। कोणताही पुरुष असेल त्यांनी माझ्यावरती आरोप करावे। व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो। लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे। माझं काही व्हिडिओ सापडणार नाही। हा नाही, मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही। ती माझी बहीण आहे, माऊलीवर मी बोलणार नाही। हा त्यांच्याच कुणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर देईल। आकाने दिलं तरी हरकत नाही भविष्यामध्ये। अशा आरोपींच्या माध्यमातून समाजाची ढाल बनवून समाजाचे अनेक कार्यकर्ते हे काही नाही, समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही। हे फेसबुक व्हॉट्सअप रील्सवरती हे जे एकदम जे पोरं आहेत ज्यांचं ऑलरेडी ह्या लोकांमुळे वाटोळं होऊन बसलेलं आहे, त्या पोरांनी पुस्तकं हातात घ्यायच्या ऐवजी अभ्यास हातात घ्यायच्या ऐवजी हे नको त्या लोकांचे रील्स बघत बसतात। ते रील्स बघे एक ॲटम नवीन तयार झालेला आहे, त्यातले हे पोरं आहेत, बाकी काही नाही। चल 100% खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख, हे कोण मी नाही सांगत, SIT सांगते। त्याच्यामुळं हे जे SIT सांगते ना ते SIT खरं बोलेल ना। आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण SIT काय म्हणते, रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी SIT म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवला। हा बीड पासून मुंबईपर्यंत आता कोणी सुरक्षित नाहीये असा आरोप केला जातो। हे चोरी करायला आलतं वाटतं ते सैफ अली खान। काय तुम्ही हिरोईनला तुम्हीच जास्त डिमांड देता, आमच्या इकडे काय एवढं नाही। त्याला मारला असेल ना तर त्याला बी अटक करा ना। अहो संभाजीनगरमध्ये काल परवा एका मुलाचा जागेवरती मर्डर झालाय, तुमच्याकडे बातमी सुद्धा नाही। सैफ अली खानच्या बातमीमध्ये असा मर्डर झालेला तुम्ही का डावलता? त्याला बी जरा हे द्या ना प्रसिद्ध। कॉलेजच्या पोराचं झालं। हा ओके।